नमस्कार मैत्रिणींनो, मी स्नेहल लताड, सखी कट्टा मधील एक सखी. तुम्हा सर्वांचे सखी कट्टावर खूप खूप स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, सध्या चैत्र महिना चालू आहे. तर मग चैत्र महिना चालू झाला की आपल्याला चाहूल लागते आंबा, कैरी, चैत्र गौर आणि चैत्रांगणाची. तर चैत्र गौरीच्या स्वागतासाठी आपण चैत्रांगण रोज रेखाटतो. तर चैत्र महिन्यात ह्या चैत्रांगणाचे फार महत्त्व आहे. चैत्रांगण हे आपण चैत्र महिन्यात रोज रेखाटतो. तर मग चैत्रांगणात काय काय असते, त्याची माहिती काय, ते कसे काढायचे, ही संपूर्ण माहिती आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सखी कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करा. चैत्र महिना म्हणजे रखरखत्या उन्हात एक नव्या बहराची चाहूल. या महिन्यात नवी चैत्र पालवी मनास आनंद देऊन जाते. महिनाभर लाडक्या माहेरवाशिणीच्या रूपाने चैत्रगौरीचे घरोघरी आगमन होते. पूजेतील अन्नपूर्णा आसनावर बसून तिची पूजा केली जाते. तिला नैवेद्य दाखवून जवळच्या सुवासिनींना हळदी कुंकवासाठी निमंत्रण दिले जाते. अन्नपूर्णा म्हणजे साक्षात पार्वतीच असल्याने तिच्या स्वागतास घरातील अंगण सारवून त्यावर रांगोळी काढतात. ह्या वैशिष्ट्यपूर्ण रांगोळीस चैत्रांगण असे म्हणतात. सध्याच्या काळात चैत्रांगणाचे साचेही मिळतात. या चैत्रांगणाच्या रांगोळीमध्ये 51 प्रकारची शुभचिन्हे असतात. सूर्य, चंद्र, शिव, पार्वती, गणपती, सरस्वती, यशाचं प्रतीक म्हणजे गुढी, माहेरवाशीण घरी येण्याचा आनंद दर्शवणारी, शंख, पद्म, गदा, चक्र, गोपद्म, ओम, स्वस्तिक, सौभाग्याचं लेणं म्हणजे हळदी कुंकवाचा करंडा, फणी, आरसा, सनई, चौघडा, मोरपीस, बासरी ह्याला श्रीराम विष्णूचे अवतार मानले आहे. ब्रह्मकमळ, ज्ञानकमळ हे जगतपिता ब्रह्मदेवाचे स्वरूप. विष्णूचा अवतार म्हणून कासव, तुळशी वृंदावन, गाय, वासरू हे कामधेनूचे प्रतीक, अंबारी घेतलेला हत्ती ऐश्वर्याचे प्रतीक, शंकराच्या गळ्यातील नाग, विष्णू त्याचे वाहन गरुड काढले जाते. पूर्ण फळे आंबा, केळी, सवाष्णींची ओटी म्हणून खण, नारळ, शिवलिंग, पणती, कलश, रुद्र, उंबर, पिंपळ, वृक्ष आणि पाळणा अशा या हिंदू संस्कृतीचे प्रतीक रांगोळीने काढलेले चैत्रांगण. अशी सुंदर कल्पना या चैत्रांगण रांगोळीमध्ये आहे. चला तर मग या चैत्रात ही रांगोळी काढूया आणि आपली संस्कृती जपूया. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि यापुढे कोणत्या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील हेही कमेंट्समध्ये नक्की सांगा.